राष्ट्रवादीची नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीची यादीची चर्चा। जुन्या अनुभवी नेत्यांना यादीतून वगळून नव्या चेहऱ्यांना संधी। प्रफुल्ल पटेल, तटकरे, भुजबळ, मुश्रीफांना वगळलं तर हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटलांच्या नावाची चर्चा सुद्धा नाही। मोदींचा देशवासियांना पुन्हा मुलाचा सल्ला। मुलांना शाळेत न पाठवता आता ऑनलाईन वर्ग भरवा, पंतप्रधान मोदींचं आवाहन। पंतप्रधानांकडून पुन्हा काटकसरीचं आवाहन। आखातातील संकट कोरोना इतकंच गंभीर, पंतप्रधान मोदी यांची स्पष्ट भूमिका। तेल कंपन्यांना दररोज 1000 कोटींचा तोटा। पीएमओ कार्यालय आणि आरबीआयची बैठक। सरकार इंधनाचे दर वाढवण्याच्या तयारीत असल्याची माहिती। हिमंत बिस्वा शर्मा आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार। शपथविधी सोहळ्याला मोदी, शहांसह फडणवीसही राहणार उपस्थित। ममतांसह इतरांनी नव्यानं याचिका करावी। विजयी मतांच्या फरकांवरून सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा। मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी वर्णी। सुवेंदू अधिकाऱ्यांच्या निर्णयावरती तृणमूलची टीका। शक्तीपीठ महामार्ग विरोधी सर्वपक्षीय शेतकरी मेळावा। माळशिरस तालुक्यातील निमगाव मेळावा संपन्न, तर आमदार रोहित पवारांची उपस्थिती। मुंबईमध्ये शुक्रवारपासून 10% पाणी कपात। धरणांमधील पाणीसाठा घटल्यानं महापालिकेचा निर्णय। कसारा इगतपुरी दरम्यान आज आणि उद्या ब्लॉक। तांत्रिक कामासाठी 12 ते 16 मे दरम्यान घेण्यात येणार पॉवर ब्लॉक। मुंबईसह कोकणामध्ये पारा 35 अंशांवरती। आजपासून हवामान कोरडं राहणार, हवामान विभागानं वर्तवली शक्यता। बायोडिझेल धोरणाचा परिणाम। देशामध्ये खाद्यतेलाच्या दराचा भडका उडण्याची भीती। समेट लांबणीवर संघर्षाच्या झळा तीव्र। इराणचा प्रस्ताव अमेरिकेनं धुडकावल्यानंतर तेलाच्या दरामध्ये वाढ। ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांच्यावरती राजीनाम्यासाठी दबाव। मात्र कीर स्टारमर राजीनामा न देण्यावरती ठाम। निवडणुकांतील पराभवामुळे स्टारमर यांच्या राजीनाम्याची पक्षातूनच मागणी। भारत नेपाळ संबंधांमध्ये कटुता येण्याची शक्यता। नेपाळचे पंतप्रधान बालेन शहांनी घेतले भारत विरोधी 4 निर्णय। भारतीय परराष्ट्र सचिवांना भेटण्यासही दिला नकार। अटीतटीच्या सामन्यांमध्ये दिल्लीची पंजाबवरती मात। पंजाबचा सलग 4था पराभव। आज गुजरात समोर हैदराबादचा तगडा आव्हान। अहमदाबादमध्ये दोन्ही संघ एकमेकांना भिडणार। कोण मारणार बाजी, क्रिकेट प्रेमींचं लक्ष। आयसीसीच्या वन डे क्रमवारीमध्ये टीम इंडियाचं अग्रस्थान कायम। न्यूझीलंड दुसऱ्या तर ऑस्ट्रेलिया तिसऱ्या स्थानी।